आता पाहूया कसा सुरू आहे महापालिकांचा महासंग्राम, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। फडणवीस आणि शिंदे आज मनपा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा आज संयुक्त मेळावा। आज संध्याकाळी वरळीतील NSCI डोममध्ये मेळावा होणार। मुंबईच्या विकासाचं विजन मेळाव्यात मांडलं जाणार। मुख्यमंत्री फडणवीस आज सांगलीत प्रचाराचा नारळ फोडणार। सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या प्रचारार्थ आज मुख्यमंत्र्यांची पहिली जाहीर सभा। इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या रोड शोचंही आयोजन। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी फडणवीसांचा प्रचाराचा झंझावात। मुंबईत 6 पेक्षा अधिक सभा तर अनेक ठिकाणी रोड शो असणार। राज्यातील 29 महापालिकांमध्ये 66 नगरसेवक बिनविरोध। भाजपचे 43, शिवसेनेचे 19 तर राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांचा समावेश। इस्लाम पार्टी आणि अपक्षाला प्रत्येकी 1 जागा। बिनविरोध झालेल्या निवडणुकांचे सविस्तर अहवाल द्या। निवडणूक आयोगाचा यंत्रणांना निर्देश। उमेदवारांनी कधी माघार घेतली, उमेदवारावर दबाव होता का याची शहानिशा करून अहवाल द्या। जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश। देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतके उमेदवार बिनविरोध। 5 ते 10 कोटी देऊन उमेदवारांना माघार घ्यायला लावली। माघार घेण्यासाठी उमेदवारांच्या घरी पैशाच्या बॅग पोहोचवल्या। संजय राऊतांचा आरोप। बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या पक्षावर गुन्हे दाखल करावे। बिनविरोध उमेदवारांच्या पक्षाची नोंदणी रद्द करावी। बच्चू कडू यांची मागणी। पुणे महानगर निवडणुकीसाठी 1165 उमेदवार रिंगणात। काल अखेरच्या दिवशी तब्बल 969 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले। पालिकेच्या 165 जागांसाठी राजकीय पक्ष मैदानात। दादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बाबूराव चांदोरेंच्या मुलानं पैसे वाटल्याचा आरोप। भाजप उमेदवार गणेश कळमकरांचा मुख्यमंत्र्यांना फोन। एका महिला प्रभागातील महिलांची नावं लिहून घेत असल्याचं समोर। आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। निवडणूक आयोग प्रामाणिक राहिला तर मुंबईत ठाकरेंची सत्ता येईल। बच्चू कडूंचं वक्तव्य। तर दोन्ही राष्ट्रवादी कधी एकत्र नव्हत्या हा संशोधनाचा विषय। बच्चू कडूंचा उपरोधिक टोला। पुण्यात 14 प्रभागांमधील 24 जागांवर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस आमने-सामने। 165 जागांसाठी काँग्रेस 90, ठाकरेंची शिवसेना 70 तर मनसेकडून 44 उमेदवार रिंगणात। रवींद्र चव्हाण आणि मुरलीधर मोहोळांच्या उपस्थितीत भाजप उमेदवारांचा प्रचार। पुणेकरांचं आयुष्य सुखकर करू, पुण्याच्या विकासाची शपथ घेऊन भाजप उमेदवाराचा प्रचार सुरू। पुणे पालिका निवडणुकीसाठी शिंदेच्या शिवसेनेचे 111 उमेदवार रिंगणात। उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री शिंदेंची 9 तारखेला पुण्यात जाहीर सभा। संभाजीनगरमध्ये भाजपचे आमदार संजय केनेकरांची जाहिरातबाजी। नाराज इच्छुकांची नाराजी दूर करण्याचा जाहिरातीतून प्रयत्न। पाठीशी उभा असल्याचं जाहिरातीतून आश्वासन। नागपुरात भाजप पदाधिकारी मुकुंद बापट यांची बंडखोरी कायम। प्रभाग 18 मध्ये 20 वर्षापासून ब्राह्मण समाजाला डावलल्याचा मुकुंद बापटांचा आरोप। ही बंडखोरी नसून उठाव असल्याची बापटांची प्रतिक्रिया। थोरवेंच्या डोक्यावर परिणाम झाल्याने ते असे आरोप करतात। नगरपालिका निवडणुकीत पराभव झाल्याने नैराश्यातून हे आरोप होत असल्याची टीका खासदार सुनील तटकरे यांनी केली। सुनील तटकरे रायगडचे आका असल्याची टीका महेंद्र थोरवे यांनी केली होती। ज्या देशामध्ये ज्ञानाचा विकास होईल तोच देश विश्वगुरू बनू शकतो। नागपुरातील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं विधान। उत्तम नागरिक तयार होताना रोजगार मिळणंही तेवढंच आवश्यक। नितीन गडकरींची प्रतिक्रिया। विरोधकांची माणसं माघार घेत आहेत आणि ते आरोप आमच्यावर लावतात। तुमची माणसं तुम्हाला सांभाळता येत नाही का? भाजप आमदार मंगेश चव्हाणांचा विरोधकांवर निशाणा। आता पाहूया कशी सुरू आहे मनपा निवडणुकांची रणधुमाळी, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मुंबई महापालिका निवडणुकीतून 453 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले। त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत 1729 उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत। आज या सर्व उमेदवारांना निवडणूक चिन्हाचं वाटप केलं जाईल। ठाणे महापालिका निवडणुकीसाठी 649 उमेदवार रिंगणात। 269 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली। उमेदवारांना निवडणूक चिन्हाचं वाटप केलं जाणार। नागपूर महापालिका निवडणुकीत भाजपच्या 96 बंडखोरांनी अर्ज मागे घेतले, पण विनायक देहनकर, सुनील अग्रवाल, धीरज चव्हाण, मुकुंद बापट, दीपक चौधरी, सुनील मानेकर यांची बंडखोरी कायम। नागपूर मनपा निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस लढत। नागपूर मनपामध्ये 992 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। शेवटच्या दिवशी 302 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले। नागपुरातील 151 जागांसाठी 992 उमेदवार रिंगणात।
अमरावती पालिका निवडणुकीतून 161 उमेदवारांची माघार. आता 661 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अमरावती दौरा. भाजप आमदार विक्रांत पाटलांची बहीण स्नेहल ढमाले पाटील पनवेलमध्ये बिनविरोध. स्नेहल ढमाले पाटील अपक्ष उमेदवार होत्या. बहिणीसाठी भाजप उमेदवाराला माघार घ्यायला लावल्याने पक्षात नाराजी.